नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एक युनिक रेसिपी बनवत आहोत. आपण फक्त 2 कणसांपासून त्याचे पराठे बनवणार आहोत. ही खूप टेस्टी रेसिपी आहे आणि खूप झटपट बनणारी आहे. तुम्ही ही रेसिपी मुलांच्या डब्यांसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, इथे मी 2 कणस घेतलेले आहेत. तर आता ही 2 कणसं आपण सोलून घेऊया आणि याचे दाणे वेगळे करून घेऊयात. आता मक्याचं कणीस सोलून झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता एवढे सारे दाणे आपल्याला भेटलेले आहेत. फक्त 2 कणसांचे दाणे आहेत हे. आता आपण पराठ्यासाठी लागणारा बॅटर बनवणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आधी आपण हे सगळे मक्याचे दाणे घालूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये दाणे घातल्यानंतर आता इथे 4 कढीपत्त्याचे पाने घालत आहे. सोबतच इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालत आहे. तसेच इथे मी 1 इंच आलं घालत आहे. सोबतच 4 हिरव्या मिरच्या आपण घालूयात. आता तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. इथे मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे. आता आपण झाकण लावूयात आणि हे मिश्रण वाटून घेऊयात. सुरुवातीला पाणी न घालता आपण थोडंसं वाटून घेऊयात आणि पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी घालून आपण याचं स्मूथ बॅटर बनवणार आहोत. हे पहा, पाणी न घालता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. थोडेसे दाणे अजून मोठे आहेत, तर आपण आता थोडंसं पाणी घालूयात आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊयात. हे पहा, थोडंसं पाणी घालत आहे मी. आता पुन्हा आपण मिक्सरला वाटून घेऊयात. हे पहा, बऱ्यापैकी स्मूथ पेस्ट बनलेली आहे. या मिश्रणाचा खूप छान सुगंध येत आहे. तुम्ही जेव्हा ही रेसिपी ट्राय कराल तेव्हा तुम्हाला समजून येईल. तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात. सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊयात. आता या बॅटरमध्ये आपण किंचित तिखट लाल मिरची पावडर घालत आहे मी. तसेच चवीपुरतं मीठ घालूयात आणि थोडीशी हळद घालूयात. इथे अर्धा चमचा जिरे पावडर घेत आहे मी. इथे मी 1 चमचा बेसन घेतलेला आहे. बेसन घातल्याने बाइंडिंग चांगलं येईल. आता इथे मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूयात. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात. जेवढा आपण चांगलं एकजीव करू, पराठा आहे किंवा आपण चिला म्हणूयात किंवा आपण जशी बेसनाची पोळी बनवतो त्या प्रकारे आपण पोळी बनवणार आहोत. थोड्या वेळानंतर या मिश्रणामध्ये मी 6 चमचे तांदळाचं पीठ घातलं होतं. ते रेकॉर्ड करायचं राहून गेलं, त्यामुळे मी इथे दाखवू शकत नाही. या मिश्रणामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन घालणं खूप महत्त्वाचं आहे. याने बाइंडिंग खूप चांगलं येणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून नक्की घाला. तुम्ही इथे पाहू शकता बॅटर आपण किती झटपट बनवलेलं आहे. ही रेसिपी एकदम झटपट आणि खूप सोपी आहे. लहान मुलांना तर ही रेसिपी खूप आवडणार आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता मिश्रण आपलं तयार आहे. आता या स्टेजला तुम्ही याची चव थोडीशी पहा. मीठ जर कमी वाटत असेल तर थोडंसं घाला आणि पुन्हा मिक्स करून घ्या. तर मला यामध्ये मीठ व्यवस्थित वाटत आहे. तर आता आपण याचा पराठा किंवा पोळी करायला घेऊया. आता मित्रांनो, गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. आता हा तवा थोडासा गरम होऊन देऊयात. आता तवा गरम झालेला आहे. आपण आधी सर्व बाजूंनी असं तेल सोडून घेऊयात. आता तेल पसरवून झालेलं आहे. आता आपण थोडंसं पळीवर बॅटर घेऊयात आणि असं तव्यावरती घालूयात. आणि पळीच्या साहाय्याने असं पसरवून घेऊयात. जेवढं आपल्याला पसरवता येईल तेवढं आपण पसरवून घेणार आहोत. आता एका बाजूने आपण 2-3 मिनिट भाजून देऊयात आणि त्यानंतर आपण पलटी करूयात.
हे पहा मित्रांनो, आपला पहिला पराठा तयार आहे. अशाच प्रकारे आपण इतर पराठे करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.